तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। फ्रेंड्स, जर तुम्ही आजच्या व्हिडिओवर थंबनेल आणि टायटल पाहून क्लिक केलं असेल आणि तुम्हाला सुद्धा इंग्लिश बोलता आलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावाच लागेल। आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला किंवा स्किप करत करत बघितला तर तुम्हाला इंग्लिश बोलता येणारच नाही। तर फ्रेंड्स, जसं की तुम्ही पाहिलंच असेल की थंबनेल मध्ये की आपण झिरो पासून इंग्लिश बोलणं शिकणार आहोत आणि आपले टोटल 12 पार्ट असतील आणि या 12 पार्ट मध्ये आपण बिलकुल इंग्लिश बोलणं आपलं क्लिअर करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच थांबायचंय। जर तुम्ही शेवटपर्यंत थांबले तरच तुम्हाला या व्हिडिओ मध्ये इंग्लिश बोलणं शिकता येणार आहे। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, आता आपला पूर्ण इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे 12 पार्टचा। तर ते 12 पार्ट किती दिवसात येतील तर एक महिना सुद्धा त्याला लागू शकतो। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचा प्रयत्न करेन, तर ती गोष्ट कोणती आहे याला आपण समजूया। तर फ्रेंड्स, आता मी जर म्हणलं सॉरी तर मला सांगा फ्रेंड्स की आता सॉरीचा अर्थ काय असतो। तर सॉरीचा अर्थ आता 99% मुलं काय म्हणतील तर सॉरीचा अर्थ असतो माफ करा। पण हे जे सॉरी असतं फ्रेंड्स, ते कॉमनली सॉरी आपण बोलत असतो। जर कोणाला जर आपला धक्का वगैरे लागला तर आपण त्या सॉरीचा वापर करतो। जर आपण म्हणलं आय एम सॉरी, मी सॉरी आहे, पण फ्रेंड्स आता याचा अर्थ असा नसतो की मला माफ करा। तर फ्रेंड्स, मी सॉरी आहे, तर फ्रेंड्स आता याचा बोलण्याचा अर्थ असा असतो की मला वाईट वाटत आहे। तर आपण हे सॉरी आय एम सॉरी म्हणताना सॉरीचा अर्थ माफ करा नसतो, तर मला वाईट वाटत आहे असं आपल्याला काय वाटत आहे असं आपण या सॉरीनी सांगत असतो की मला वाईट वाटत आहे। आणि फ्रेंड्स, हे आपण कॉमनली सॉरी बोलत असतो। म्हणजे आपली जर काही चूक वगैरे झाली, दुसऱ्याला धक्का वगैरे लागला तर आपण म्हणतो सॉरी। तर ते असते कॉमनली आपण त्या ठिकाणी सॉरी बोलत असतो। जर फ्रेंड्स तुम्ही सर्वात पहिले सॉरीचा अर्थ कळला माफ करा, आणि नंतर तुम्ही विचार केला की माफ करा याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर सॉरी, असं केलं तर किती टाइम लागेल तुम्हाला फ्रेंड्स 40-50 सेकंद तर लागतीलच। पण जर तुम्ही डायरेक्टली असं सॉरी बोलताय तर तुम्हाला फक्त 1 सेकंद लागतो किंवा 2 सेकंद लागतात। तर फ्रेंड्स, म्हणून कधी तुम्ही सॉरीला मराठी ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केलाय फ्रेंड्स तर नाही केलाय, डायरेक्ट तुम्ही त्याला सॉरी बोलताय। आणि एक असतं फ्रेंड्स आपलं थँक्यू। कोणी जर तुम्हाला चॉकलेट वगैरे दिली तर तुम्ही त्याला काय म्हणाल तर थँक्यू। आता थँक्यूचा अर्थ काय फ्रेंड्स धन्यवाद। तर फ्रेंड्स, आता हे जे धन्यवाद आहे, तर आता थँक्यू जे तुम्ही बोलले तर धन्यवाद पहिले तुम्ही विचार केला का तर नाही केला, तर तुम्ही डायरेक्टली थँक्यू बोलले। आणि नंतर तुम्ही असा विचार केला की थँक्यूचा अर्थ काय होईल, तर असा विचार तुम्ही कधीही केलेला नाहीये किंवा कधी कधी केलेला असेल। पण धन्यवाद हा थँक्यूचा अर्थ आहे हे तुमच्या माइंड मध्ये आहेच, पण बऱ्याच जणांना आठवलं नसेल की थँक्यूचा अर्थ काय असतो। तर फ्रेंड्स, आता का हे तुम्ही का बोलता, डायरेक्ट सॉरीच तुम्ही का बोलता, तर फ्रेंड्स आपल्या माइंड मध्ये सॉरी, थँक्यू, प्लीज हे फिट केले गेले आहेत। म्हणजे माइंड मध्ये ते आपल्या फिट आहेत, म्हणून आपण हे वर्ड्स यूज करत असतो। तर फ्रेंड्स, आता प्लीजचा अर्थ कोणाला माहिती आहे फ्रेंड्स, प्लीज। आता प्लीज तर तुम्ही बऱ्याचदा म्हणता, तर आता प्लीजचा अर्थ काय असेल फ्रेंड्स, तर प्लीजचा अर्थ असतो कृपया।
तेव्हा तुम्हाला बराचसा वेळ लागेल, पण तुम्ही जेव्हा डायरेक्टली इंग्लिश बोलताय तेव्हा तुम्हाला फक्त 2-3 सेकंद लागतायत. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याचा प्रयत्न करेल की इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करणं बिलकुलच चुकीचं आहे. तर इंग्लिश मध्ये बिलकुल ट्रान्सलेशन करणं चुकीचं आहे फ्रेंड्स. एवढं तुम्हाला कळलं तर आता आपण पुढे जाऊया. फ्रेंड्स, जर तुम्ही ट्रान्सलेशन करत राहिले, जर तुम्ही ट्रान्सलेटर बनून राहिले तर तुम्हाला कधी इंग्लिश येणं पॉसिबल नाहीये. जर तुम्ही डायरेक्टली इंग्लिश बोलले तरच तुम्हाला इंग्लिश बोलता येणं पॉसिबल असतं. म्हणून इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करणं आता सोडून द्यावं लागेल. जर तुम्ही इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करत राहिले, मराठी टू इंग्लिश असं जर तुम्ही करत राहिले, किंवा तुमची भाषा जर हिंदी आहे, तुमची लँग्वेज हिंदी आहे, तर तुम्ही हिंदी टू इंग्लिश असं जर करत राहिले तर ते चालणार नाही मित्रांनो. का नाही चालणार? कारण की मग तुम्ही एकदम स्लोली बोलू शकता. म्हणजेच जर तुम्हाला म्हणायचंय मी मुलगा आहे, तर सर्वात पहिले तुम्ही विचार कराल मीला काय म्हणतात, तर आय म्हणतात, नंतर पहिला घेतला शेवटचा घ्यावा लागतो. अशा प्रकारे तुम्हाला किती वेळ लागेल, मग तुम्ही म्हणाल आय एम अ बॉय. अशा प्रकारे चालत नाही फ्रेंड्स, असं बिलकुलच नाही चालत. कारण की याला तुम्ही एवढा वेळ लावताय आणि जो तुमच्या समोरचा आहे तो एवढी वाट नाही बघू शकत की तुम्ही डायरेक्ट त्याच्याकरता 5-6 मिनिटं लावून दिले आणि मग बोलले आय एम अ बॉय. अशा प्रकारे चालत नाही फ्रेंड्स, कारण की त्याला खूप वेळ लागतो. म्हणून इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करणं चुकीचं असतं. तर इंग्लिशची एक स्टाईल असते तिला शिकायची, तर आपण आता समजूया. सर्वात पहिले आपण बेसिक पासून जाऊयात. तर आय वी हे सगळं मी तुमचं क्लिअर केलेलं आहे, तर आपण त्याची फक्त प्रॅक्टिस करणार आहोत. कारण की ते आपलं सगळंच सगळं क्लिअर झालेलं आहे आणि आपला कोर्स सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सगळंच बेसिक क्लिअर करून दिलेलं आहे. पण तरी मी 0 पासून तुमचा घ्यायचा नक्कीच प्रयत्न करतोय. तर आता आपण पुढे जाऊया. फ्रेंड्स, आता मी तुमचं खूप सारं बेसिक पहिलेच क्लिअर करून दिलेलं होतं, पण मी तुम्हाला सांगितलं होतं की या व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळं 0 पासून शेवटपर्यंत घेणार आहे. तर फ्रेंड्स, आपण 0 पासूनच घेऊया. तर आपलं सर्वात पहिले काय मीन असतं फ्रेंड्स इंग्लिश मध्ये? आय, ही, सी. तर फ्रेंड्स, आता तुम्हाला माझ्यासोबत इंग्लिश बोलायचं सुद्धा आहे. तुम्हाला एका स्वतः अशा जागेवर यायचंय जिथे की तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करणार. आणि मग जेव्हा तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करणार तरच तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलणे इथे शिकू शकाल. तर फ्रेंड्स, ही वापरला जातो मुला करता, सी वापरला जातो मुलगी करता. एवढं तुमचं क्लिअर पाहिजे फ्रेंड्स. नंतर आता ही आपला वापरला जातो मेल करता आणि सी जो आहे तो आपला वापरला जातो फिमेल करता. एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स? ही, सी. नंतर यू, वी, डी. आय कशा करता वापरला जातो फ्रेंड्स आपला? तर आय वापरला जातो आपल्या स्वतः करता. म्हणजे जेव्हा पण आपण स्वतः विषयी बोलतो, मी जर माझ्या विषयी बोलेन तर मी आय चा वापर करेन. जर आपल्याला स्वतः विषयी बोलायचंय तर आपल्या माइंड मध्ये फक्त एकच गोष्ट क्लिअर असली पाहिजे, म्हणजे तो एकच आय आपल्या माइंड मध्ये आला पाहिजे. तर तू कोण आहेस? तर आय एम अ बॉय, मी मुलगा आहे. एवढं कळलं फ्रेंड्स तुम्हाला आता? तर ही जो आहे तो कशा करता वापरला जातो? तो. जर तुम्हाला त्याच्याविषयी बोलायचं असेल जो तुमच्या समोर आहे तो, तर तो काय करतो? तर तो कोण आहे? तर ही इज अ बॉय. तर अशा प्रकारे होऊ शकतं फ्रेंड्स. तर मी मुलगा आहे असं जर मला म्हणायचंय तर आपण काय करतो फ्रेंड्स? जे की आपण पहिलेच शिकलेलो आहे, पण तरी आपण डायरेक्ट बेसिक पासून शेवटपर्यंत नेणार आहे. तर मीला आपण इंग्लिश मधून जेव्हा मी किंवा मला असं येतं तर आपण आय यूज करतो जेव्हा आपल्याला स्वतःविषयी बोलायचंय. तर मीला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं? तर आय. म्हणून आपण इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा.
फ्रेंड्स आता तुमच्या माइंड मध्ये हे एक सुद्धा असलं पाहिजे की आय सोबत आहे करता एम वापरला जातो. आय एम पहिला घेतला शेवटचा घेतला केव्हाही आय एम हाच रूल यूज होईल. आय एम आणि सेंटेन्स सिंग्युलर आहे. तो मुलगा एक आहे असं दाखवण्याकरता अ चा वापर केला. नंतर मुलगा याला इंग्लिश मधून म्हणलं बॉय. म्हणजेच काय झालं फ्रेंड्स आय एम अ बॉय. समजा आय एम अ बॉय, आय एम अ डॉक्टर, आय एम अ इंजिनियर अशी सेंटेन्स तुम्ही सुद्धा तयार करून पहा फ्रेंड्स. तर आता आय एम अ बॉय. ओके. तर आता ही कोणाकरता वापरला जातो तर मुला करता आणि मेल करता. सी फिमेल करता. यू आता यू कशा करता वापरला जातो. समजा माझ्या समोर जर माझा मित्र आहे आणि मला त्याला म्हणायचंय तू, तर तू करता आपण यू वापरतो किंवा तुम्ही याच्या करता सुद्धा आपण यू वापरतो. आणि जो वी समजा आम्ही दोन आहे किंवा तीन आहे तर आम्ही मुले असं म्हणाय करता मी यूज करेल वी आर बॉईज. बॉईज का यूज केलं कारण की बॉय हे सिंग्युलर आहे. बॉय हे काय सिंग्युलर. पण जर मी बॉईज म्हणून टाकलं तर ते एकापेक्षा जास्त झाले आणि मी एकच नाही तर माझ्यासोबत कोणी अजून नाही म्हणून मी यस चा वापर केला इथे. आणि अ का नाही लावला कारण की प्लुरल असल्यावर अ ची गरज आपल्याला पडत नाही. तर एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स आपला आता. तर आता आपण आय एम अ बॉय एवढं तुमचं क्लिअर झालं. नंतर दे कशा करता वापरला जातो तर ते करता वापरला जातो. ते समजा मी जर म्हणलं दे आर बॉईज, ते जर आपण म्हणतोय ते तर ते 2-3च असते. 2-3 किंवा एकापेक्षा जास्त असले म्हणजे आपल्याला तिथे यसचा वापर करायचा आहे. तर समजा दे आर बॉईज ते मुले आहेत. तर एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स तुमचं. तर आता आपण पुढे जाऊया की पुढे आपल्याला कशा प्रकारे शिकायचं आहे. आणि फ्रेंड्स आता मी जे तुम्हाला ट्रान्सलेट करून दाखवलं मी मुलगा आहे पहिला घेतला आय एम अ बॉय अशा प्रकारे आपण तयार करून घेतलं होतं. तर फ्रेंड्स आता तुम्हाला हे ट्रान्सलेट करायची गरज नाही पडणार कारण की कशा प्रकारे ट्रान्सलेट झालं हे तुम्हाला कळलं. तर आय एम अ हे मी असंच आता इथे घेऊन टाकू शकतो आय एम अ. आणि नंतर मला जर म्हणायचंय मी डॉक्टर आहे तर मी अ च्या पुढे डॉक्टर यूज करून टाकू शकतो आय एम अ डॉक्टर. आणि जर मला म्हणायचंय मी इंजिनियर आहे तर आय एम अ इंजिनियर. तर एवढं कळलं फ्रेंड्स. तर आता आपण पुढे जाऊया. आणि फ्रेंड्स मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी किंवा मध्ये एक अशी गोष्ट दाखवणार आहे जिच्यात की तुम्हाला क्लिअर होईल. म्हणजे जेव्हा माझं तुमचं बेसिक क्लिअर करून होईल तेव्हा मी तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवेल जेव्हा की तुम्हाला कळेल की इंग्लिश काय शिकल्यावर बोलता येईल. तर फ्रेंड्स आता पटापट आपण ते बेसिक क्लिअर करूयात आणि ते बेसिक क्लिअर झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की काय आहे ते. तर बघा फ्रेंड्स तर आता पुढे काय आपलं. तर आता आय आपण क्लिअर केलेलं आहे. तर ही काय होत आहे पण तुमचं क्लिअर झालेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊया. फ्रेंड्स तर आजपासून तुम्हाला ट्रान्सलेशन सोडून द्यायचंय आणि ट्रान्सलेशन सोडल्यानंतर तुम्ही मला एक गोष्ट प्रॉमिस करा की तुम्हाला काय करायचंय कधी पिक्चर वगैरे पाहता सिरियल पाहता तर त्या सिरियल पिक्चर जरा इंग्लिश मध्ये पाहणं शिका. जर तुम्ही त्यांना इंग्लिश मध्ये सुद्धा पाहायला सुरुवात कराल तर तुमच्या लक्षात येईल की हे इंग्लिश कशा प्रकारे बोलतायत आणि चढ उतार कशा प्रकारे होते. आणि फ्रेंड्स बऱ्याच जणांचा काय प्रॉब्लेम असतो तर त्यांची वोकॅब्युलरी क्लिअर नसते. आता वोकॅब्युलरी म्हणजे काय जे आपण वर्ड्स वगैरे बोलत असतो. तर आता बऱ्याच जणांचे तेवढे वर्ड्स पाठ नसतात तेवढी वोकॅब्युलरी त्यांची चांगली नसते. तर फ्रेंड्स हिला बिना चांगली करता आपण हे करू शकतो. तर फ्रेंड्स तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही वोकॅब्युलरी शिकू शकता आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला इंग्लिश बोलणं येणार आहे. तर फ्रेंड्स आता आपण पुढे जाऊया. आता वोकॅब्युलरी
वोकॅबलरीचा आपल्याला काही गरज नाहीये. बस फ्रेंड्स तुम्हाला थोडीफार कॉमन वोकॅबलरी आली पाहिजे. कॉमन वोकॅबलरी जर आली तर तुम्ही पुढे जाऊ शकता. तर फ्रेंड्स आता कॉमन वोकॅबलरी कशी असते, बिलकुल सोपी असते. तर फ्रेंड्स आता ही स्क्रीन जी दाखवतोय मी तुम्हाला, या स्क्रीनवर एक इंटरव्ह्यू दिलेला आहे. तर इंटरव्ह्यू मध्ये पहा की काय काय लिहिलेलं आहे. तर आय कितीदा नोट झालेला इंटरव्ह्यू मध्ये. आत्ताच्या आत्ता व्हिडिओ पॉज करा फ्रेंड्स आणि व्हिडिओ पॉज करून बघा की काय काय इंटरव्ह्यू मध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि बघून घ्या की काय काय इंटरव्ह्यू मध्ये लिहिलेलं आहे. तर फ्रेंड्स आता नोट करा की कितीदा आय लिहिलेला आहे, किती वेळा वी लिहिलेला आहे. हे सगळं नोट करून घ्या. म्हणजेच फ्रेंड्स तुम्हाला थोडंफार कळेल की कशा प्रकारे हे होतंय. आणि त्या इंटरव्ह्यूचा सगळा मराठीत अर्थ जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला इकडे देईल. ओके, हे बघा इकडे मराठीत अर्थ सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे. तर फ्रेंड्स आता पॉज करून याला सुद्धा वाचून घ्या आणि ते दोघं, तो इंग्लिश इंटरव्ह्यू आणि हा इंटरव्ह्यू मराठीतला, हे दोघं इंटरव्ह्यू तुम्ही नीट वाचून घ्या. म्हणजेच आता हे जे इंग्लिश बोलतायत बिलकुल एकदम इझिली बोलताय फ्रेंड्स. तर ते कशाचं यूज करताय, कोणत्या वोकॅबचं यूज करताय, तर ते कॉमन वोकॅबलरीचं यूज करताय. तर एवढं तुम्हाला समजलं फ्रेंड्स की ते कशाचं यूज करताय, तर कॉमन वोकॅबलरीचं यूज करताय. तर जी कॉमन वोकॅबलरी असते ते एक अशा प्रकारे असते की जिथे की आय जास्त वाचायचं आहे. आता पूर्णचे पूर्ण इंग्लिश स्पीकिंग मी तुम्हाला दाखवून देतोय. तर फ्रेंड्स एक गोष्ट क्लिअर झाली आपली की ट्रान्सलेशन करून कधीच आपल्याला इंग्लिश येत नाही. ओके, तर एवढं कळलेलं आहे फ्रेंड्स. तर आता आपण पुढे जाऊया. तर फ्रेंड्स आता इंग्लिशचे मी दोन पार्ट पाडतो. एक ए पार्ट, एक बी पार्ट. ही इंग्लिशचे दोन पार्ट पडले. तर फ्रेंड्स हे काही इंग्लिशचे प्रकार नाही, पण आपण हे ए आणि बी हे दोन पार्ट पडले. तर आता ए नावाचा एक पार्ट आहे आणि बी नावाचा एक पार्ट आहे. तर आपण आता येऊ ए नावाच्या पार्ट मध्ये की ए नावाच्या पार्ट मध्ये काय काय आहे. तर ए नावाच्या पार्ट मध्ये काय आहे, आणि कसा आहे, हे ए नावाच्या पार्ट मध्ये वापरलं जातं. तर फ्रेंड्स आणि ए नावाच्या पार्ट मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आय एम आर शिकणं. आय एम आर याला शिकलं पाहिजे. वी वेअर याला शिकलं पाहिजे. वाज वेअर, वाज वेअरला सुद्धा शिकलं पाहिजे फ्रेंड्स. आणि आता काय शिकलं पाहिजे, वाज वेअर नंतर काय शिकलं पाहिजे आपल्याला हे बघूयात. तर वॉज वेअर, हॅज हॅव, हॅज हॅव. आणि एक गोष्ट राहिली ती मी इकडे लिहून टाकतो ह्या बाजूत. तर आणि हॅड शिकलं पाहिजे. हॅज हॅव हॅड. ओके, तर हे सगळं ज्याला शिकता येईल तो अशा प्रकारचे सेंटेन्स बनवून घेऊ शकतो फ्रेंड्स. तर आता बी पार्ट मध्ये काय असतं, काम होत असतं. सगळं काम जे होत असतं तर सगळं काम होत असतं. तर ज्याच्यात की आपण बी पार्ट बनवलाय हे दुसऱ्या प्रकारचे सेंटेन्स आपले बी पार्टचे सेंटेन्स. आणि काही ना काही याच्यात काम होतंय, काही ना काही काम होतंय. तर याच्याकरता काय शिकणं महत्वाचं आहे फ्रेंड्स, तर टेन्सेस शिकणं महत्वाचं आहे. टेन्सेस. तर फ्रेंड्स टेन्सेस शिकवून आपण टाइमपास नाही करणार आहे. तर टेन्सेसचे फक्त आपण थोडीफार प्रॅक्टिस करणार आहे, ती पण पुढच्या पार्ट मध्ये. तर हा व्हिडिओ फक्त इंग्लिश बोलण्याशी रिलेटेड आहे आणि टेन्सेस सुद्धा आपण पुढच्या पार्ट मध्ये थोडीफार यांची प्रॅक्टिस करणार आहे. तर आय एम आर, तर एवढं कळालं फ्रेंड्स आय एम आर कशा प्रकारे यूज होतो. तर अ आणि ॲन हे शिकावे लागतील की यांचा वापर कशा प्रकारे केला जातो.
तर अ चा वापर जिथे होतो जो की सिंग्युलर आहे. तर आपण हे सगळं नंतर बघूयात. फक्त तुम्ही हे तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. तर एवढं कळलं फ्रेंड्स, बी पार्ट, ए पार्ट, बी पार्ट अशाच प्रकारे लिहा. तर आपण जो बी पार्ट पाडलेला आहे त्याच्यात काय होतंय, तर काम होत असतात. ओके, तर आता आपण पुढे जाऊया. आणि फ्रेंड्स मी तुम्हाला ग्रामरने शिकवते, एवढं लक्षात घ्या फक्त. तर आता पुढे काय फ्रेंड्स, समजा मी जर घेतलं बॉय, गर्ल, अजून काही सेंटेन्स पाहूयात. डॉक्टर, अजून काय घेता येईल फ्रेंड्स. तर फ्रेंड्स आता यांनाच एकदा बनवून पाहून घ्या. युट्यूबर, तर फ्रेंड्स आता यू टीचर. तर आता काय घेता येईल फ्रेंड्स आपल्याला, आता बॉय, तर आपल्याला काय शिकायचं आहे, ही. तर आता ही कशा प्रकारे वापरला जातोय, ही कोणाकरता वापरला जातो, तर मेल करता. ही वापरला जातो मेल करता. तर आता हे कशा प्रकारे होतंय फ्रेंड्स, बॉय. तर आता तुम्हाला माझ्यासोबत इंग्लिश मध्ये बोलायचंय बॉय. तर आता बॉय कशा प्रकारे होतोय, तर सर्वात पहिले आपल्याला घ्यायचा आहे ही. मी एकदा तुम्हाला हिचा अर्थ तो, आणि जर मला म्हणायचंय तो मुलगा आहे तर मी एकदा घेईल मुलगा. मी बस तुम्हाला एकदा ट्रान्सलेशन करून दाखवतोय फ्रेंड्स, बस. नंतर कधीच आपण ट्रान्सलेशन करणार नाही. हे ट्रान्सलेशन आपण याच्या करता करतोय कारण की तुम्हाला नीट समजलं पाहिजे. तर तोला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, तर ही. म्हणून आपण इथे घेतला ही. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, तर आहे. ही जर लागला तर आहेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, तर इज. ही सोबत इज येतो फ्रेंड्स, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि नंतर मुलगा, पहिला घेतला शेवटचा घेतला. नंतर सिंग्युलर आहे तर एक अ यूज करायचा. ही इज अ मुलगा, याला आपण इंग्लिश मधून म्हणलं बॉय. तर फ्रेंड्स तुम्हाला बस एवढंच लक्षात ठेवायचंय, ही इज अ. जर मी म्हणलं ही इज अ, तर आता तो मुलगी आहे असं म्हणलेलं आपल्याला चालेल का फ्रेंड्स, नाही. कारण की हिचा अर्थ काय होतो, तर तो होतो. म्हणून आपल्याला गर्ल चालणार नाही. ओके, तर एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स तुमचं आता. तर पुढे काय, डॉक्टर. तर डॉक्टर चालेल का फ्रेंड्स, बिलकुल चालेल. तर ही इज अ डॉक्टर, तो डॉक्टर आहे. ही इज अ, एवढं फक्त तुम्हाला माइंड मध्ये फिट करायचंय फ्रेंड्स, ही इज अ. नंतर ही इज अ. युट्यूबर चालेल का फ्रेंड्स, बिलकुल चालेल, युट्यूबर. आता टीचर चालेल का फ्रेंड्स, ही इज सोबत, बिलकुल चालेल फ्रेंड्स, ही इज अ टीचर. तर एवढं कळलं फ्रेंड्स तुम्हाला. आता ही कशा प्रकारे यूज होतोय हे आपण समजलं. तर आता आपण सी कडे बघूया की सी आता आपला कशा प्रकारे यूज होतो. तर आता आपण काय काय शिकलो फ्रेंड्स, आय शिकलो, आणि आय नंतर काय शिकलो, तर ही शिकलो. तर फ्रेंड्स आणि आता सी कडे बघण्याच्या आधी आपण इंग्लिश बोलून पाहूया. तर आता बघा फ्रेंड्स, सर्वात पहिले स्वतःविषयी बोलताना आपल्याला काय घ्यायचं आहे, तर आय घ्यायचं आहे. बोला फ्रेंड्स माझ्यासोबत, आय एम अ बॉय. आणि आता जर तुम्ही गर्ल असाल तर आय एम अ गर्ल. बोला फ्रेंड्स माझ्या मागे बोलत राहा. जर तुम्ही बोलाल तरच तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलता येईल, नाहीतर नाही येणार. तर पुढे बघा फ्रेंड्स, आता ही इज कशा प्रकारे बोलायचंय हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. ही इज अ बॉय. बोला फ्रेंड्स माझ्या मागे, ही इज अ बॉय. तर ही इज मध्ये गर्ल नाही चालत फ्रेंड्स, कारण की याचा अर्थ आहे तो, ती नाही.
तर ही इज अ डॉक्टर, ही इज अ युट्यूबर, ही इज अ टीचर. आत्ताच्या आत्ता व्हिडिओ पॉज करा फ्रेंड्स आणि हे सगळं बोलून बघा. आणि मी जे जे तुम्हाला सांगतोय ते लिहत राहा, तरच तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. तर फ्रेंड्स आता आपण सी ला सुरुवात करूया. आणि तुम्ही नीट बोलून पहा आणि नंतर आपल्याला कसं चोड उतार करायचंय ते मी तुम्हाला नंतर सांगेल. आणि मी तुम्हाला जे 2 इंटरव्ह्यू दाखवले ते नीट लक्षात घ्या की कशा प्रकारे तिथे कॉमन वोकॅबचा यूज होतोय. तर आता आपण सी कडे जाऊया. तर फ्रेंड्स आता सी चा अर्थ काय हे नीट समजून घ्या. सी, तर सी चा अर्थ आहे टी. ओके, एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स तुमचं आता. तर बघा बॉय, समजा मी जर म्हणलं, आता तुम्हाला लक्षात घ्यायचंय सी इज अ, ही इज अ, सी इज अ, हे सगळंच सगळं माइंड मध्ये घ्या फ्रेंड्स नीट. आय एम अ. तर आता बॉय, सी इज अ बॉय असं चालेल का? टी मुलगा आहे असं नाही चालणार, तर म्हणून बॉय चालणार नाही. तर आता गर्ल चालेल का फ्रेंड्स? आपल्याला सी इज अ गर्ल, ती मुलगी आहे, बिलकुल चालेल फ्रेंड्स, सी इज अ गर्ल. तर आता सी इज अ डॉक्टर, हे सुद्धा चालेल. तर सी फक्त इथे मुलाविषयी काहीच चालणार नाही. सी इज अ डॉक्टर. आणि ही मध्ये मुलीविषयी काहीच चालणार नाही. टीचर, सी इज अ टीचर. तर सी इज अ टीचर हे कशा प्रकारे, हे सुद्धा तुम्हाला समजतंय फ्रेंड्स नीट. सी इज अ टीचर. आता याला सुद्धा नीट बोलून पहा फ्रेंड्स. सी इज अ गर्ल, सी इज अ डॉक्टर, सी इज अ टीचर. तर एवढं कळलं फ्रेंड्स आता तुम्हाला. याला एकदा चांगल्या प्रकारे बोलून पहा. तर आपण आता हळूहळू पुढे चाललेलो आहे, हळूहळू आपलं सगळं कठीण होतंय. तर आता आपण पुढे बघूया. तर फ्रेंड्स आता आपण बघूयात यू कशा प्रकारे वापरला जातो. यू असतो 2 प्रकारचा. एक यू असतो सिंग्युलर म्हणजेच एक वचन असतो, आणि एक यू असतो प्लुरल म्हणजेच अनेक वचन. तर एक वचनचा अर्थ असतो तू आणि अनेक वचनचा अर्थ असतो तुम्ही. तर एवढं कळलं फ्रेंड्स तुम्हाला आता. तर बघा फ्रेंड्स आता यू सोबत यू आर अ, यू सोबत आर यूज होतो फ्रेंड्स. यू एवढं माइंड मध्ये ठेवा फ्रेंड्स. यू सोबत एम सुद्धा नाही यूज होत, यू सोबत आर सुद्धा नाही यूज होत. एम फक्त आय सोबत यूज होतो आणि यू सोबत आर यूज होतो. एवढं कळलं फ्रेंड्स तुम्हाला आता. यू सोबत आर यूज होतो. तर आता यू आर आणि पुढे काय वापरतो फ्रेंड्स आपण? अ. तर बॉय, यू आर अ बॉय म्हणजे काय फ्रेंड्स? तू मुलगा आहेस. आणि आता हा मुलगा मुला करता सुद्धा चालतो आणि मुली करता सुद्धा चालतो, म्हणून गर्ल सुद्धा चालेल. तर यू आर अ गर्ल, यू आर अ गर्ल, तू मुलगी आहेस. नंतर युट्यूबर, यू आर अ युट्यूबर, तू युट्यूबर आहेस. आणि पुढचं काय फ्रेंड्स? मॅनेजर, यू आर अ मॅनेजर. एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स आता तुमचं? बिलकुल क्लिअर झालं. तर आता बघा फ्रेंड्स, आता तुम्ही याला नीट बोलून बघा चांगल्या प्रकारे की काय काय. यू आर अ बॉय, यू आर अ गर्ल, यू आर अ युट्यूबर, यू आर अ मॅनेजर, अशा प्रकारे हे यूज होऊ शकतं फ्रेंड्स. तर आता जो आपला प्लुरल वाला यू आहे त्याच्यात फक्त अ यूज नाही होत. आपल्या प्लुरल वाल्या यूज मध्ये अ यूज नाही होत, तर फक्त यू आर एवढंच यूज होतं आणि कोणीही यूज होतं. तर यू आर बॉय, तर हा प्लुरल आहे म्हणून इथे काय यूज होईल? तर यस, यू आर बॉईज. तर आता
जर याच्यात अ नाही तर याचा अर्थ तो नाही राहणार, तर तुम्ही राहील, कारण की याच्यात अ नाही राहत. ओके, तर याच्यात अ नाहीये प्लुरल वाले यू मध्ये. तर यू आर बॉयज, यू आर गर्ल्स, यू आर यूट्यूबर, यू आर मॅनेजर. एवढं कळलं फ्रेंड्स तुम्हाला आता. तर आता आपण पुढे जाऊया. तर फ्रेंड्स आता बघा, आता आपण समजा जर घेतला वी, आता आपला चालू आहे फ्रेंड्स वी. तर आता वी चा अर्थ काय होतो फ्रेंड्स, तर आम्ही. वी चा अर्थ असतो आम्ही. तर फ्रेंड्स आता आपण जरा जे आपण पहिले वर्ड्स घेतले होते तेच घेऊया. बॉय, गर्ल आणि डॉक्टर, यूट्यूबर. तर आता बघा फ्रेंड्स, आता बॉय, समजा मी जर म्हणलं आम्ही मुले आहोत, आम्ही म्हणजे प्लुरल आहे फ्रेंड्स ते. जर मी आम्ही म्हणतोय तर आम्ही 3 4 असू किंवा 2 तरी असू, एकापेक्षा जास्त. तर आता आम्ही मुले आहोत. तर आता आम्हीला आपण इंग्लिश म्हणून काय म्हणतो फ्रेंड्स, तर वी म्हणतो. वी पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. वी जर आला तर आर यूज होतो, वी आर. तर आता याच्यात अ नी यूज होणार. तर आम्ही आलेलं आहे प्लुरल सेंटेन्स मध्ये अ च यूज नाही होत. तर मुले याला आपण इंग्लिश मधून म्हणलं बॉय, पण हे प्लुरल आहे म्हणून इथे यस, वी आर बॉयज. तर आता वी आर एवढंच लक्षात ठेवायचंय फ्रेंड्स. वी आर गर्ल. तुम्ही बोलत राहा फ्रेंड्स, जे पण मी लिहितोय त्याला तुम्ही नुसतं इंग्लिश मध्ये बोलत राहा. तर वी आर डॉक्टर, आणि नंतर फ्रेंड्स वी आर यूट्यूबर, आणि फ्रेंड्स जर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड व्हायचं असेल, आपला सगळ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, जर तुम्हाला त्याच्यात ऍड व्हायचं असेल तर खाली जे डिस्क्रिप्शन, तुम्ही असा उभा मोबाईल करा आणि जे खाली मोर नाव दिसतंय व्हिडिओच्या खाली त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डिस्क्रिप्शन ओपन करू शकता आणि त्याच्यावर लिहिलेलं राहील व्हॉट्सअप ग्रुप लिंक, त्याच्या खाली आपली लिंक दिलेली राहील. तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड होऊन इन्व्हाइट करू शकता. आणि जर तुमचा मेसेज मला आला तर मी तुम्हाला ऍड करून घेईल फ्रेंड्स, कारण की तुमचा लगेच तुम्ही जेव्हा त्या लिंकवर क्लिक कराल तेव्हा मला तुमची इन्व्हाइट लिंक येऊन जाईल. तर बघा फ्रेंड्स, आता पुढे बघा. तर आता मी तुम्हाला ती लिंक कुठे सांगतोय, तर तुम्हाला ही स्क्रीन ओपन करायची आहे, म्हणजेच अशा प्रकारे ओपन करायचंय आणि जे खाली मोर नाव दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचंय. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप लिंक नाव दिसतंय आणि त्याच्या खाली एक ब्ल्यू कलरची लिंक आहे. तर तुम्हाला ब्ल्यू कलरच्या लिंकवर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये यायचंय. तर फ्रेंड्स आता आपण पुढे जाऊया. वी आर यूट्यूबर. तर एवढं कळलं फ्रेंड्स, वी सुद्धा आपला क्लिअर झालेला आहे. तर आता फक्त आपला राहिलेला आहे दे. तर आपण आता दे ला सुद्धा सुरुवात करूया. तर फ्रेंड्स आता आपण समजूया देचा अर्थ काय असतो. तर देचा अर्थ असतो ते. देचा अर्थ काय असतो फ्रेंड्स, तर ते असतो. तर दे केव्हा यूज होतो आणि दे मध्ये अ यूज होत नाही. दे मध्ये अची गरज नसते फ्रेंड्स, कारण की तो प्लुरल आहे. तर आपण जे जे वर्ड्स घेतले होते त्यांनाच एकदा परत घेऊयात. बॉय, गर्ल. तर आता गर्लनी घेऊ आपण डॉक्टर. हे जरा चांगल्या प्रकारे आपण डे ला समजायची सुरुवात करू फ्रेंड्स. तर आता दे जो राहतो फ्रेंड्स, तर आता दे कशा प्रकारे यूज होतो. देचा अर्थ काय राहतो, तर ते. समजा मी म्हणलं ते मुले आहेत
तर आपल्याला फक्त यूज करायचा आहे दे आर. आणि बॉय, बॉयला फक्त यस लावून टाकायचा, दे आर बॉईज. ते मुले आहेत. एवढं कळलं फ्रेंड्स. तर आता आपण दे आर एवढंच यूज करू, दे आर. आणि डॉक्टर एवढं कळलं फ्रेंड्स आता तुम्हाला, दे आर डॉक्टर. तर आता आपण पुढे जाऊया. तर बघा फ्रेंड्स, आता पुढे कशा प्रकारे काय काय आहे हे आपण आता बघूया. तर आता चांगल्या प्रकारे आपण सगळं क्लिअर करूयात. तर आता एवढं कळलं फ्रेंड्स आता तुम्हाला. आणि मी तुम्हाला इंटरव्ह्यू सुद्धा नीट दाखवलेला आहे. आणि इंटरव्ह्यूला नीट वाचा फ्रेंड्स, त्या तरच तुम्हाला काहीतरी फायदा होऊ शकेल. तर आता समजा मी म्हणलं एकदा ट्रान्सलेशन करून घेऊ फ्रेंड्स आपण, कारण की तुम्हाला एवढा मोठा सेंटेन्स समजला पाहिजे. मी मुलगा आहे. आता ह्याच एका सेंटेन्स पासून आपण किती मोठे सेंटेन्स बनवू शकतो. आणि जर मी म्हणलं मी नेरीला राहतो, आपल्याला ट्रान्सलेशन नाही करायचंय, पण तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी करतोय. नंतर मी विद्यार्थी आहे. तर आता मीला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो फ्रेंड्स, तर आय. म्हणून आपण इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आय जर आला तर आहेला आपण इंग्लिश मधून कधी एम म्हणतो, आय एम. आता सिंग्युलर आहे म्हणून आपण काय यूज करतो, तर अ. आय एम अ. नंतर मुलगा, याला आपण इंग्लिश मधून म्हणलं बॉय, आय एम अ बॉय. नंतर म्हणजेच आता ह्या डॉट पर्यंत आपण शेवटचा घेतला, कारण की हा डॉट जिथे राहील तिथपर्यंत आपण पहिला सेंटेन्स करायचा. ओके, म्हणून आपण इथे आपला डॉट कंप्लीट करू. नंतर मी नेरीला राहतो, इथे एक डॉट आहे, तर मग एवढं आपल्याला घ्यायचंय. तर आता मीला इंग्लिश मधून काय म्हणलं आपण, तर आय. तर आता आपल्याला नेरीला सोडायचंय, राहतो घ्यायचंय. तर आता राहतो ला इंग्लिश मधून आपण म्हणतो लिव. लिव म्हणजे राहणे. तर आपण काय करतो फ्रेंड्स, आता आय लिव. मी नेरीच्या मध्ये राहतो, तर आता नेरीच्या मध्ये. तर आता मध्ये म्हणजे आत, आणि आतला इंग्लिश मधून म्हणतात इन. मी नेरीच्या मध्ये राहतो असं दाखवाय करता मी यूज केलं इन, आय लिव इन. नंतर आता नेरी. नेरीला आपण इंग्लिश मधून नेरी, म्हणजे गावाचं नाव इंग्लिश मधून बदलत नाही. तर एवढं कळलं फ्रेंड्स आता तुम्हाला. नंतर मी विद्यार्थी आहे. तर आता मीला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, तर आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. तर आहेला आपण इंग्लिश मधून म्हणलं एम. सिंग्युलर आहे म्हणून आपण वापर केला अ चा. नंतर विद्यार्थी, आपण याला इंग्लिश मधून काय म्हणतो, तर स्टुडंट. एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स तुमचं आता. तर आपण आता पुढे जाऊया. फ्रेंड्स, तुम्ही जर कोणी जर तुम्हाला म्हणलं हाय, आता पुढे काय म्हणेल, थोडा आपण हाय सोडून द्या. तर तुम्ही जर कोणाला म्हणले किंवा ते तुम्हाला म्हणले हाऊ आर यू, हाऊ आर यू, तर आता याला बोलायचं कसं आहे, हाऊ आर यू. म्हणजेच आपण काय केलं फ्रेंड्स, हा जो आर होता, आर याला आपण काय म्हणतो, आर. तर आरच म्हणतात, पण जेव्हा अशा सेंटेन्स मध्ये येतो तेव्हा याच्यातला आर सायलेंट राहतो. सायलेंट म्हणजे त्याला नुसता लिहावा लागतो पण बोलावा नाही लागत. म्हणजेच हाऊ आर यू अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. आणि फ्रेंड्स, जर नाव आहे वॉच, वॉच,
तर फ्रेंड्स आपण याला वॉच असं नाही वाचत, तर काय वाचावं हाच प्रॉब्लेम होऊन जातो याच्यामध्ये. तर आपण याला काय वाचतो फ्रेंड्स, वॉच. म्हणजेच याच्यातला टी सायलेंट आहे. एवढं समजलं फ्रेंड्स. आता बऱ्याच ठिकाणी आर जो आहे तो आपला सायलेंट असतो. आणि फ्रेंड्स हे जे नाव आहे लाईट, तर आता लाईट मध्ये काय फ्रेंड्स हे नाव लाईट कशाहून आहे, याला तर लिफ्ट असं सुद्धा म्हणू शकतो, पण नाही. तर जीएच काय फ्रेंड्स याच्यातला सायलेंट आहे. आणि जर जीएच असा कोणाचे जर मध्ये जीच्या पुढे जर एच येऊन जातो तर ते दोघांचे दोघं सायलेंट राहतात. तर याला काय म्हणावं लागतं, लाईट. सायलेंट म्हणजेच ते काय करतात, तर आपण जर याला नुसतं लिट वाचू, LIT असं जर लिहिलेलं असतं तर आपण त्याला लिट वाचलं असतं. पण या जीएच नी काय केलं, त्याला लाईट करून टाकलं, म्हणून याला लिहावं लागतं. आणि वॉच मध्ये काय आहे, तर टी सायलेंट आहे. अशा प्रकारे थोडे थोडे तुम्हाला सायलेंट लेटर सुद्धा लक्षात घेता आले पाहिजे. तर तुम्हाला जर कोणी विचारलं हाऊ यू, आय एम फाईन. ओके, तर मी काय म्हणू शकतो, मी ठीक आहे. आय एम फाईन. तर मी यांचा आन्सर दिला फ्रेंड्स, आय एम फाईन. तर मला विचारायचं असलं आणि तू, तर मी काय म्हणू शकतो, आणीला इंग्लिश मधून अँड आणि तूला इंग्लिश मधून यू. आय एम फाईन अँड यू. मी ठीक आहे, तू कसा आहेस असा याचा अर्थ झाला. मी ठीक आहे, तू आणि तू. म्हणजेच अशा प्रकारे आपण याला करू शकतो. किंवा आय एम फाईन, फाईन नंतर थँक्यू. या दोन पैकी तुम्ही काहीही वापरू शकता. आय एम फाईन, थँक्यू. ओके, एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स. समजा तुम्हाला जर कोणी म्हणलं व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम, तर व्हॉट इज युअर नेम याला तुम्ही काय म्हणू शकता फ्रेंड्स, व्हॉट इज युअर नेम. तर इथे म्हणलं जातंय तुमचं नाव काय आहे किंवा तुझं नाव काय आहे, तर तुम्ही काय म्हणू शकता फ्रेंड्स, माझं. आता माझला तुम्ही इंग्लिश मधून आय ने म्हणत तर माय म्हणता, तर म्हणून माय. माझं नाव, माय नेम इज, तर माझं नाव आहे ओम, म्हणून मी ते लिहू शकतो ओम. माय नेम इज ओम. अशा प्रकारे आपण हे क्लिअर करू शकतो फ्रेंड्स. आणि माय नेम इज ओम. जर तुम्हाला कोणी तुमचा बिझनेस वगैरे विचारला किंवा कुठे जॉब करता विचारलं, तर मला जर माझा बिझनेस सांगायचा आहे तर मी माझा बिझनेस सांगू शकतो. एखाद्या शेतकऱ्याला जर त्याचा तुम्ही बिझनेस विचारला तर तुम्ही तो काय म्हणेल, आय एम अ फार्मर. असं तो म्हणेल. तर एवढं कळलं फ्रेंड्स. तर आता बरंच काही तुमचं मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे. तर आता याच्यावरती जर मी जाईल तर एवढं तुमच्या लक्षात नाही राहणार, म्हणून आपण पार्ट 2 मध्ये ते घेणार आहोत. ओके, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हॉट्सअप ग्रुप डिस्क्रिप्शन मध्ये जॉईन व्हायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.